आता आपली पुण्याची सिरीज संपणार आहे. आता मी गावाकडे परतणार होतो म्हणून का आजचा लास्ट ब्लॉग आहे पुण्यामधला. तर मग छोट्या भावाला मस्तपैकी सकाळी बाहेर घेऊन गेलो मॉर्निंग वॉकला. त्याला तर कोणी काही घेऊन जात नाहीये, तो एकटाच असतो घरी. अंकल आंटी ड्युटीला जातात आणि तो बिचारा एकटाच शाळेतून वगैरे आल्याच्या नंतर घरी असतो. मग नाही का त्याला घरी सोडल्याच्या नंतर नाही का मॉर्निंग वॉक झाल्याच्या नंतर माऊकडे आलो. आता मग माऊला पण भेटणं वगैरे होतं आणि तिकडे माऊकडेच बॅग राहिलेली. घरी आलो तर तिकडे मोठा भाऊ मस्तपैकी नाही का होममेड पिझ्झा बनवू लागला. मग पिझ्झा वगैरे खाऊन घेतला, बॅग वगैरे पॅकिंग करून घेतल्याच्या नंतर नाही का मग पीएमटी मध्ये बसून निघालो. एवढी मोठी बॅग होती माझ्याकडे आणि ह्या धावपळीमध्ये स्टेशन होते. काय झालं, माझं शर्टच नवीन फाटलं. मग आता मला तर खूप दुःख झालं होतं. कशी बधी ट्रेन निघाल्याच्या नंतर नाही का बार्शी टाऊनला थांबली. मला तर आता काही इतकी झोप येऊ लागली, पण नाही का काय सांगू, ट्रेन मध्ये तर काही झोप पूर्ण होतच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तसंच मी झोपी गेलो. मग नाही का पुढे लातूर आलं, ते पण मला काही कळालं नाही. पण नाही का मी व्हिडिओ तसाच घेतला होता. लातूरच्या पुढे नाही का मग मला एक मस्त आणखी एक झोप लागली. व्हिडिओ वगैरे एडिट झालेच नंतर मॉर्निंगला एवढा भारी व्ह्यू होता आपल्या इकडला पानगावकडला की मस्त पैकी इतका सीन भारी होता. म्हणजे मस्त दरवाजामध्ये येऊन बसलो आणि नाही का हवेचा आनंद घेतला सगळा नेचरचा वगैरे. पुढे आल्याच्या नंतर एक मोठी लट हे पण दिसली, गुफा, दरी लागलेली होती. दरी लागल्याच्या नंतर आपलं स्वतःचं होम टाऊन आलेलं होतं परळी वैजनाथ. वा म्हणलं आता अखेर शेवट आपल्या गावाकडे पोहोचलेलंच होतं. मग नाही का गावाकडे पोहोचलो, आता मस्त फ्रेश वगैरे होऊन नाही का गावाकडे जाऊया म्हणलो. मग बस स्टँडला पोहोचलो तर बस स्टँड वरती लगेच आपल्याला गाडी पण भेटली आपल्या इकडली कल्याणला जाणारी. बसमध्ये बसलो, लगेच नाही का बस पण निघाली बाय चान्स. तर आपलं नशीब तेवढं मोठं म्हणायचं. मग घरी आल्याच्या नंतर नाही का लगेच बियर्ड वगैरे काढून घेतली. मग मस्त क्लीन चेहरा केल्याच्या नंतर आपला मित्र आला. भेटूया सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.